त्याच्या निमित्ताने आपण सर्व भारताचे नागरिक भारताच्या संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचं वाचन करणार आहोत। मूळ संविधान आहे हे खूप मोठं आहे, म्हणजे आपण हे वाचणं अवघड आहे आणि त्यातल्या प्रत्येक वाक्याला खूप मोठा अर्थ आहे, परंतु संविधानाची उद्देशिका आहे त्या उद्देशिकेतून त्या संविधानाचा अर्थ स्पष्ट होतो। म्हणून आपण ही उद्देशिका वाचणार आहोत। मी जसं म्हणेन त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। आता याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। धन्यवाद। बंधू आणि भगिनींनो, आणि बंधू आणि भगिनींच्या बरोबर छोट्या मुली, फार गोड मुली समोर बसलेल्या आहेत माझ्या, त्यांच्याबद्दल सुद्धा मी आदर व्यक्त करतो, कारण ही संविधानाची सभा आणि लहानपणी जर संविधान ऐकायला मिळालं ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे। बंधू आणि भगिनींनो, आज या सभेमध्ये भारतीय संविधानावर बोलायला आपल्या या पंचशील सेवा संघाने मला निमंत्रित केलं। खरं म्हणजे या देशामध्ये फार विद्वान लोक आहेत। मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि मुद्दाम पारंपरिक वेशात आमच्या कोळी आगरी भंडारी ईस्ट इंडियन हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांची जी कोळी टोपी आहे त्या वेशात मुद्दामून बोलायला उभा आहे। पंचशील सेवा संघाने दिलेला आमच्या सागरपुत्रांना हा सन्मान आहे असं मी समजतो। या देशातल्या विविध रंगांनी नटलेल्या जाती पाती धर्म पंथ त्या प्रत्येकाला अशी संधी दिली पाहिजे। पंचशील सेवा संघासमोर आता कित्येक वर्ष पुढचे आहेत आणि प्रत्येक जातीच्या अध्यक्षाला आणि प्रत्येक आदिवासी असतील सगळ्यांना ही संधी दिली पाहिजे। मी सर्वात प्रथम मी ज्या संस्कृतीतून आलो, सागरपुत्रांची जी संस्कृती आहे आगरी कोळ्यांची, जिथे आम्ही आई एकविरेला सन्मान देतो, त्या संस्कृतीमध्ये लग्नामध्ये हुंडा न घेण्याची एक चांगली पद्धत आहे आणि स्त्रियांना अधिकार देण्याची पद्धत आहे। आणि म्हणून मुंबईच्या मासळी मार्केटमध्ये अनेक स्त्रिया मासळी विकताना आपण पाहत असाल आणि त्यांना कधी कोणाची भीती नाही वाटली, त्यांच्या सुरक्षेला पोलिसांची कधी गरज लागली नाही। अशा प्रकारची 2000 वर्षांची संस्कृती त्या मुंबई शहरामध्ये आहे। त्या मातृसत्ताक संस्कृतीची आठवण करून देऊन आम्ही असं मानतो आई एकविरेला की आई एकविरेच्याच पोटी तथागत बुद्धांचा जन्म झाला। तुम्ही कारल्याला गेलात तर कारल्याची लेणी आहेत, बौद्ध लेणी, आणि एकविरा आईचं मंदिर आहे, हे एकच आहे, वेगळं नाही, नवीन बांधलेलं नाही। आणि अशाच प्रकारची लेणी भारतामध्ये या समुद्रकिनारी ठाणे रायगड मुंबईच्या किनारपट्टीत दर 25 किलोमीटरवर पाहायला मिळतात।
आणि हा तथागत गौतम बुद्धांचा वारसा भारतामध्ये कुठे आता तुम्ही संशोधन केलं तर जमिनीखाली बुद्धमूर्त्या सापडतात किंवा सम्राट अशोकाची जी 84,000 लेणी किंवा ज्या वास्तू आहेत त्यांचे पुरावे आपल्याला सापडतात. आणि या तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली अनेक जीवन मूल्य भारतीय संविधानात आहेत. त्यांचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे. अशोक चक्र तर आपल्या राष्ट्रध्वजावरच आहे, मधोमध आहे. आणि भारताचं जे राजमुद्रा आहे ती सुद्धा सम्राट अशोकाकडून आपण घेतलेली आहे. असा या देशाला फार मोठा इतिहास आहे. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचे रयतेचं राज्य केलं की त्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श राजा मानलं. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये राजेशाही संपलेली आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राजा म्हणून असं जे काम आहे त्याचा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि म्हणून त्यांची सुद्धा मी आठवण इथे आदर व्यक्त करतो. आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई आली आणि या पेशवाईमध्ये पुन्हा एकदा मनुस्मृतीची जी शासन पद्धती ती आली आणि त्यामध्ये आपले सगळे रयत जी होती, मागासवर्गीय जनता होती, त्यामध्ये आम्ही आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी सगळे यांच्यावर प्रचंड शोषण आणि अत्याचार झाले. आणि इथला जो कष्टकरी शेतकरी आहे तो गुलाम झाला आणि त्या शेतकऱ्याला गुलामीतून बाहेर कसं काढायचं याच्याविषयी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले विचार मांडले. आपल्याला ते सगळ्यांना माहीत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने, आपल्या पतीच्या सहकार्याने आपल्याकडे शिक्षणाची पहिली चळवळ सुरू केली. आपल्याकडे इथे ज्या महिला आहेत त्यांना माहीत आहे की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सुरुवात करताना त्यांना प्रचंड अपमान सहन करावे लागले, त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकले गेले. परंतु आजही भारतामध्ये शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाईंनी केली हे लोक मानत नाहीत. ती सरस्वतीचीच विद्येची देवता आहे अशा प्रकारचा गैरसमज आपल्याकडे निर्माण केलेला आहे. परंतु शिक्षणाची सुरुवात ही सावित्रीबाईंनी केली. राजर्षी शाहू महाराज हे असे एक महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचे राजे आहेत की ज्यांनी आधुनिक जीवन मूल्य आपल्या इंग्रजी शिक्षकांकडून स्वीकारली होती आणि या जीवन मूल्यांचा प्रयोग त्यांनी आपल्या राज्यामध्ये केला. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत आदरार्थी नाव आहे. आणि या सर्वांनंतर आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतूट नातं आहे. संपूर्ण जगामध्ये सगळ्यांना मान्य आहे की आपल्या देशाचं भारतीय संविधान असं लिहिलं गेलंय की जगामध्ये त्याला तोड नाही. तुम्हाला माहित आहे काही तासांच्या फरकाने पाकिस्तान आणि भारताची निर्मिती झालेली आहे, परंतु भारत ज्या बलवान स्थितीत आज आहे, ज्या उच्च कोटीला पोहोचलेला आहे, त्याच्या विरोधात पाकिस्तानची अवस्था आहे. कारण पाकिस्तानचं संविधान हे भारतीय संविधाना इतकं मजबूत आणि मानवी न्याय त्याचं समर्थन करणारं नाही आहे आणि म्हणून पाकिस्तानची अवस्था बिकट झालेली आहे आणि आपली चांगली आहे. याला कारण भारतीय संविधान आहे. बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये होते. मूळ मुंबई जी आहे तिथे होतंय आणि त्याला फार महत्त्व आहे. आणि आपण या चांगल्या कार्यक्रमासाठी मुंबईच्या एका कोळ्याला, आग्र्याला, भंडाऱ्याला बोलवणं हा फार मोठा गौरव आहे. मी पुन्हा पुन्हा तुमच्याबद्दल हा आदर व्यक्त करेन आणि म्हणून मुद्दामहून या कार्यक्रमाच्या आयोजकांची नावं मी मागून घेतली आयोजकांकडून. खरं म्हणजे महापुरुषांना वंदन केल्यानंतर मला पुढे जाता आलं असतं, परंतु भारतीय संविधान असेल किंवा आपले महापुरुषांचे विचार असतील ते घेऊन जाणारी कार्यालय आणि घेऊन जाणारी माणसं नसतील तर हे थांबू शकतं. आणि म्हणून भारतीय संविधानाचे कार्यक्रम मुंबईत किती ठिकाणी होतात हा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे आता तुम्ही आज जरी चौकशी केली तर किती ठिकाणी किती लोकांनी भारतीय संविधानाचे कार्यक्रम केले हा खूप मोठा विषय आहे. खरं म्हणजे आम्ही देशाविषयी, राष्ट्राविषयी आदर व्यक्त करतो तेव्हा हा देश ज्या कायद्याने चाललेला आहे तो कायदा समजून घेणं, तो कायदा लोकांना ऐकवणं, लहान मुलांना सांगणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून या संस्थेचे विश्वस्त संजय शिंदे, अमित वाघमारे, जनार्दन कांबळे, सौ यशोधरा यशोद, बाळकृष्ण कदम, राजेश कांबळे, राजेश गांगुर्डे
अध्यक्ष मधुकर कांबळे, सचिव संतोष गांगुर्डे, खजिनदार असित आजवेलकर, हिशोब तपानी सतीश गाडे, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, कश्यप तांबे, धर्मविजय परुळेकर, बरोबर ना? म्हणजे माझी नावं चुकली असतील तर ते प्रिंटिंग मिस्टेक समजा, परंतु माझ्यासाठी जेवढे महापुरुष महत्त्वाचे तेवढे हे आयोजक सुद्धा महत्त्वाचे. कारण ही वैचारिक परंपरा आपण टिकवली नाही तर लोकांना संविधान लोकांपर्यंत जाणार नाही. मी आपल्याकडे येण्यापूर्वी आझाद मैदानात गेलो होतो आणि तिथे एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे. एस टी कर्मचाऱ्यांचे पगार म्हणजे 70 वर्षानंतर जेव्हा आपल्या आता महाराष्ट्राने ऐकले की 10 ते 15 हजार पगार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आहेत, महिनाभर नोकरी केल्यानंतर एवढा पगार आज त्यांना मिळतो. आणि हा जो पगार आहे हा आपल्या हातातल्या मोबाईलच्या किमती एवढा आहे. माफ करा, आमचे सहकारी भंडारी समाजाचे नेते मनोज माशेलकर हे नेहमी माझ्या बरोबर असतात आणि भंडारी, आगरी, कोळी, ईस्ट इंडियन हे सगळे समाज या जमिनींच्या आंदोलनात आज आहेत, ते सुद्धा इथे आहेत. तर त्यांचे जे पगार आहेत त्या कामगारांचे 10 ते 8 हजार हे आपल्याला माहीत नव्हते, पण या आंदोलनामुळे आज कळले. आणि हे माहीत झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे सरकारला त्या एस टी खात्याचं सरकारीकरण किंवा विलिनीकरण करायचं नाही. प्रत्यक्ष सरकार विरोधात हे आंदोलन चालू आहे. मग सरकार विरोधात आंदोलन चालू असताना ज्यांच्याकडे पोलीस आहे, सगळं आहे, सरकार आहे, सगळी शक्ती आहे, ते एका क्षणात ते आंदोलन चिरडू शकतात किंवा सगळ्यांना कामावरून काढू शकतात. जसं आज कोरोनामध्ये अनेक कंपन्यांनी केलं की आम्हाला परवडत नाही, घरी बसा. परंतु त्यांचं आंदोलन जे टिकून आहे त्याला कारण भारतीय संविधान. जर भारतीय संविधान नसतं तर ते आंदोलन संपलं असतं. आणि म्हणून अत्यंत गरीब कष्टकरी असा त्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप आजही चालू आहे. आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी सरकारमध्ये विलिनीकरणाची आहे. मुंबईमधले गिरणी कामगारांचे अनेक संप मोडीत काढले गेले आणि कामगार संघटनांना संपवण्यात आलं, कामगारांच्या नेत्यांना पण संपवण्यात आलं. परंतु 70 वर्षानंतर संविधानाविषयी एवढी जागृती आलेली आहे की आज त्या आंदोलनाचं नेतृत्व एक वकील करतायत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यांचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या ज्या क्लिप व्हायरल होतात त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी संविधानाचा मुद्दा आहे. म्हणजे एखादा नेता किती बलवान आहे, मोठा आहे याला महत्त्व नाही, तो संविधानिक वागतो की नाही याच्यावरून या आंदोलनाची दिशा ठरते. आणि ते नागरिक ही लढाई चालू ठेवून आहेत. अनेक लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की खरोखर यांना न्याय मिळेल का, त्यांना न्याय मिळेल की नाही ही गोष्ट या संविधानाला धरून आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या नागरिकांना आजच्या चांगल्या दिवसाच्या शुभेच्छा देत असताना हे सांगेन की हे जे संविधान आहे हे संविधान कुठल्याही देवदेवतांना बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पण केलेलं नाही. वी द पीपल ऑफ इंडिया, भारताचे आम्ही नागरिक आहोत आणि हे संविधान आम्ही नागरिक आम्हाला समर्पित करत आहोत. कुठल्याही मोठ्या नेत्याला किंवा दैवी महापुरुषाला हे संविधान अर्पण केलेलं नाही, सामान्य माणसांना अर्पण केलेलं आहे. सामान्य माणसाचं हे संविधान आहे. आणि ही साधी गोष्ट आज सिद्ध होत आहे की गरीब एस टी कामगारांचा संप आजही आझाद मैदानात पोलिसांच्या सुरक्षेत कायदेशीर पद्धतीने चालू आहे. आणि एस टी कामगारांच्या या संपाने महाराष्ट्रातल्या कष्टकरी लोकांना एक आश्वासित केलेलं आहे की संविधान आपल्या बरोबर आहे, घाबरायचं कारण नाही. अनेक लोकांना शंका होत्या की यांना काय टिकणार, आता तर सगळ्या 2 आमदारांनी त्यांचा पाठिंबा काढलेला आहे, मग आता आंदोलन संपलं. असं नाही. आपण स्वतः आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो, कामगार म्हणून महिला सुद्धा तिथे आहेत, आपण हे आंदोलन चालवू शकतो, हा संविधानाने दिलेला विश्वास आहे. बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानाच्या बद्दल लोकांना अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज काही प्रमाणात मी कमी करण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट्सअपवर आणि फेसबुकला अनेक आक्षेप येत असतात की भारताचं हे जे संविधान आहे, हे जे संविधान आहे, मुलींना पहिल्यांदा दाखवतो, मुलींनी बघा, छोट्या मुलींनी पप्पांना आणायला सांगा, हे जे संविधान आहे हे संविधान परदेशातल्या संविधानांची किंवा परदेशातल्या विचारांची कॉपी करून लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. अशा प्रकारचा आक्षेप अनेक संविधान विरोधी लोक करत असतात. मी हे संविधान
कसं लिहिलं गेलंय, त्यातले कायदे कसे कसे आले याचं काही उदाहरण देणार आहे. याच विचारपीठावर भंडारी समाजाचे नेते आहेत. भंडारी समाजाचे एक नेते होते C.K. बोले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. एका कार्यक्रमात व्यासपीठावर बसायला जागा नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी C.K. बोलेंना आपल्या मांडीवर बसवलेला आहे. तुम्ही फोटो बघू शकता, म्हणजे इतिहासामध्ये तो फोटो आहे. आगरी समाजाचे नेते, कुणबी समाजाचे नेते कोकणातले बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर होते. मला आनंदाने सांगायला आवडेल की आजची जी आयोजन करणारी मंडळी आहे उरणमध्ये माझ्या घरी आले होते आणि मासे खाऊन गेले. माझ्यासाठी तो जाहीर सांगायचा विषय यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोकणातल्या भंडारी, आगरी, कुणबी यांच्या घरी जाऊन जेवत आणि त्यांना समजावून सांगत तुमचे अधिकार काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बॅरिस्टर, जगदविख्यात मनुष्य सामान्य शेतकऱ्याच्या घरी जाऊन कायदे समजावतो. तशाच पद्धतीने संविधान हे घरोघरी जाऊन समजवण्याचा विषय. बघा, मिशनरी ख्रिश्चन लोक बायबल घेऊन घराघरात जातात आणि सांगतात येशूने तुमच्यासाठी काय केलंय. भगवद्गीतावाले घराघरात जातात, गीता सांगतात. परंतु भारतीय संविधान असा ग्रंथ आहे की सगळ्या धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण याच्या पद्धतीने आपण जीवन जगतो. धर्म आपल्याला प्रत्येकाचा आचरणासाठी अधिकार सुद्धा याच संविधानाने दिले. मंदिरात जाण्याचा, मस्जिदमध्ये जाण्याचा सगळे अधिकार संविधानाने दिले. परंतु सार्वजनिक जीवनात संविधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची कोकणातली ती आठवण तुम्हाला सांगतो की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य पेशवाईने बुडवलं आणि पेशवाई आली, कोकणामध्ये खोती आली आणि खोती आल्यानंतर सगळ्या जमिनी हे उच्चवर्णीय खोत सावकारांच्या झाल्या आणि आम्ही सगळे लोक शेतामध्ये लेबर झालो, कामगार झालो. जसं आपण अनेक कारखान्यामध्ये आता कामगार आहोत, एसटीचे जसे कामगार आहेत. मग ह्या कामगारांना जमीन मालकीनी कसायला भेटली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला होता. जगामध्ये पण गुलामी होती, काळाघोरा भेद होता, माणसांची खरेदी विक्री होत होती आणि भारतामध्ये जातीनिहाय शोषण होत होतं. उच्च जाती खालच्या जातींचं शोषण करत होतं आणि हे शोषण संपवायचं असेल तर माणसाला पोटासाठी रोजगार भेटला पाहिजे, शेती मिळाली पाहिजे, कसायला जमीन भेटली पाहिजे, राहायला घर भेटलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी जाणलं. परंतु आपल्या डोक्यात असून चालत नाही. त्यासाठी ज्यांना ते हवंय त्यांना सुद्धा ते माहीत नाही. आजची स्थिती अशी आहे की भारतीय संविधान आमच्या मुंबईतल्या कोळीवाड्यांना अजून पोचलेलं नाही, समजलेलं नाही. भारतातली आणि महाराष्ट्रातली कित्येक खेडी अशी आहेत की ते संविधानच माहीत नाही. त्यांचा कारभार त्यांच्या पद्धतीने चालतो आणि किती विचित्र चालतो तुम्हाला माहीत आहे. महिलांच्या बाबतीत काय होतं तुम्हाला माहीत आहे. परशा आणि आर्चीचं लग्न, तो चित्रपट तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. आर्ची वरच्या घरातली आहे, परशा खालच्या घरातला आहे, कोळी आहे म्हणून त्याला मुलगी देणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं एक वेगळंच शास्त्र आणि कायदा आहे. पण तो संविधानासमोर टिकू शकत नाही आणि म्हणून पोलीस स्टेशनमध्ये अशा ह्याच्या बाबतीत गुन्हा नोंदला जातो. कारण मुलगा, सज्ञान मुलगा आणि मुलगी यांना लग्न करण्याचा अधिकार आहे, तो भारतीय संविधानाने दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोकणामध्ये गेले आणि त्यांनी बघितलं की या कुळांचा प्रचंड छळ होतोय आणि म्हणून त्यांनी त्यांना आंदोलन करायला लावलं. आणि ज्यांच्या नावावर जमीनच नव्हती, ज्यांच्या नावावर स्वतःचं हक्काचं घर नव्हतं, जे सावकाराच्या जमिनीमध्ये राहायचे, त्यांना अधिकार देणारा एक कायदा केला, जी कन्सेप्ट तयार केली, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. म्हणजे तुमच्या नावावर सातबारा नाही पण तुम्ही जमीन कसताय ना, तुमच्या नावावर घर नाही पण तुम्ही राहताय ना, तुमच्या वहिवाटांनी जमिनीचा मालकी अधिकार त्या आंदोलनाने दिला. आणि 7 वर्ष शेतकऱ्यांनी संप केला, शेती केली नाही, सावकारांची जमीन ओस पाडली आणि हा कुळ कायदा तयार झाला. आज लोक सांगतात की कुळ कायदा इंदिरा गांधींनी केला. बघा, इंदिरा गांधी तर सोन्याच्या ताट, चमचे, वाटीमध्ये दूध पिऊन मोठ्या झाल्या, श्रीमंत व्यक्तीच्या मुलगी कन्या होत्या त्या. गरिबांचं दुःख कळायला गरिबाच्या घरात जन्म घ्यावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांना काही हे आकाशातून पडलेलं स्वप्न नव्हतं, त्यांनी अनुभव घेतला होता त्यांच्या जगण्यामध्ये आणि म्हणून त्यांनी हे ओबीसी लोकांचं दुःख ओळखलं आणि मग तो कायदा तयार झाला, कुळ कायदा. 1 एप्रिल 57 तो लागू झाला आणि त्या कायद्याने लोकांना जमिनींचे मालकी अधिकार मिळाले. या कायद्याचा गौरव असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्या काळामध्ये भंडारी समाज, कुणबी समाज, आगरी समाज, कोळी समाज
कराडी समाज, या कोकणातले ओबीसी आणि सगळे मागासवर्गीय एक होते आणि संघर्षातून तयार झालेला कायदा संविधानात आला. याच्या अगोदर मागासवर्गीय ओबीसी लोकांना जमिनींची मालकी मिळाली पाहिजे असा कायदा नव्हता. कायदा मनुस्मृतीचा काय होता? या देशातल्या 85% मागासवर्गीय स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांना जमिनीच देऊ नये, यांना संपत्तीच देऊ नये, अशा प्रकारचा कायदा होता. मनुस्मृतीच्या विरोधातला, मनुस्मृतीचा हा जो कायदा आहे, मनुस्मृतीच्या विरोधात न्याय देणारा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षातून तयार केला. महाडच्या 14 तळ्याचा तसंच प्रश्न आहे. आता इथे टेबलावर पाण्याच्या बाटल्या आहेत. तुम्हाला सुद्धा कोणाला तहान लागली तर लगेच पाणी मिळू शकतं, पण चांगलं आणि स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार या देशामध्ये मनुस्मृतीने नाकारला होता. आजही संविधानाचे जे विरोधक आहेत त्यांचा गैरसमज आहे की संविधानाने देशामध्ये काहीतरी गोंधळ घातलाय, नको त्या लोकांना अधिकार दिल्यात, असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, भारताचा गौरव, भारताची सांस्कृतिक परंपरा किती मोठी आहे याविषयी परदेशात अनेक लोक जाऊन भाषणं करतात, भारत देश किती महान आहे. परंतु भारतीय संविधान लिहिण्याच्या अगोदर या देशामध्ये 14 तळ्याचं पाणी मागासवर्गीय मंडळींनी पिऊ नये अशा प्रकारची मनुस्मृती इथून जवळ रायगड जिल्ह्यात, म्हणजे मुंबईला लागून रायगड जिल्हा आहे, महाडमध्ये होती. आणि मग जे शुद्ध पाणी आहे, चांगलं पाणी आहे, ते आम्हाला पिण्याचा अधिकार नव्हता. भारतातली ही जी विषमता आहे, त्या विषमतेच्या विरोधात पाण्याचा अधिकार देणारं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. यामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक होते आणि त्यातून पाण्यावर आपला अधिकार आला. जीवनामध्ये घर, जमीन आणि पाणी हे किती महत्वाचं आहे तुम्हाला सांगायला नको. जरी दादा तुम्ही सुंदर कोट घातला असला तरी तो कोट स्वच्छ कोणी केलाय मला माहित आहे, धुवलाय कोणी माहित आहे. त्या आमच्या आईला ते माहित आहे की बाबा कपडे धुवायला पाणी लागतं, असाच कोट स्वच्छ होत नाही, आंघोळीला पाणी लागतं. आणि हे जेव्हा पाणीच आमच्याकडे नव्हतं तेव्हा आमची अवस्था काय असेल. म्हणजे या पाण्याचा अधिकार भारतीय संविधानात येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला. परदेशात अशी पद्धत नव्हती, जाती आधारित विषमता परदेशात नव्हती आणि म्हणून परदेशातून कायदे आयात करण्याचा प्रश्नच नाही किंवा कॉपी करण्याचा प्रश्नच नाही. भारताचे दुर्गुण आहेत, आपल्या देशाचे सांस्कृतिक दुर्गुण आहेत, हे दूर करण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः निरीक्षण करून विषय समजून घेऊन केलेला आहे. त्यामुळे भारतीय संविधान ही परदेशातल्या विद्वानांची कॉपी आहे हा जो आक्षेप घेतला जातो तो आक्षेप खोटा आहे. आणि तो समजून घ्यायचा असेल तर कधीतरी आम्ही महाडला गेलं पाहिजे, 14 तळ्याला भेट दिली पाहिजे. कधीतरी चरी संप ज्या रायगड जिल्ह्यात झाला त्या अलिबाग चरी गावात आम्ही गेलं पाहिजे, सिंधुदुर्गामध्ये गेलं पाहिजे, रत्नागिरीमध्ये गेलं पाहिजे. तिथल्या खोतांनी कसा त्रास दिला. मध्ये याच्यावर चित्रपट पण आलेले आहेत, पण ते चित्रपट हवा तसा सत्य दाखला देत नाहीत. आता जो जय भीम चित्रपट आलाय त्याच्यामध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न झालाय की एखाद्या मागासवर्गीय माणसाला आजही न्याय मिळण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो. वर्तमान स्थिती बदललेली नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा जो ढाचा बनवलेला आहे त्या संविधानामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी न्याय मिळू शकतो. आज आझाद मैदानावरचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनात संविधान जर नसतं किंवा कायदे सांगणारा नेता त्याला नसता तर ते आंदोलन संपलं असतं. त्या आंदोलनातली जिवंत आठवण तुम्हाला सांगतो. तुम्ही आता सुद्धा जाऊन बघू शकता तिथे की उघड्या मैदानावर लोक बसलेले आहेत, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली आहेत. साहजिकच आहे, मच्छर त्यांना खाणार. इथे खूप स्वच्छ आहे पण तिथे मच्छर आहे. रात्री मच्छर खात होते लोकांना, प्यायला पाणी नाही, राहायची कुठली सोय नाही, आरोग्याच्या सोयी नाहीत. हे तिथे चालू होतं आणि तिथे 2 आमदार पण होते. पण आमदारांच्या लक्षात आलं नाही की आंदोलन करताना अशा प्रकारच्या मच्छरमध्ये ठेवणं हे सरकारचं अपयश आहे. पण राजकीय नेतृत्वाला, आमदारांना सुद्धा ही गोष्ट कळत नाही की संविधानाने भारतीय नागरिकांना अधिकार दिलेत की आज आपण इथे सभा घेतोय, जाहीरपणे सभा घेतोय, तर आपल्याला सभा घेण्याचा अधिकार संविधानामध्ये आहे, बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला कोणी अडवू शकत नाही. त्यासाठी कोर्टात जावं लागलं की मच्छर खातात, ते मच्छर कमी करा, पाणी नाही पाणी द्या, यासाठी कोर्टात जावं लागलं. आणि कोर्टात कशाच्या आधारे जातात माणूस? संविधानाच्या आधारे. या संविधानाचा अर्थ लावण्याचं काम भारतीय न्यायालये करत असतात. आणि म्हणून राजकीय नेते जेव्हा कमी पडतात त्यावेळी आपलं संविधान आपल्याला उपयोगी पडतं. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, आता मुद्दा असा आहे की या भागामध्ये मी आलो ज्यावेळी या सभेचे आयोजक उरणला माझ्या घरी आले
आणि आल्यानंतर आमची जी चर्चा झाली त्यामध्ये संविधान हा एवढा मोठा विषय आहे की त्याच्यावर आपण कित्येक तास कित्येक मिनिटं बोलू शकतो. खरं म्हणजे भारतीय संविधान हे छोट्या मुलांपासून लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत अभ्यासक्रमाचा भाग झालं पाहिजे. म्हणजे नागरिक शास्त्रात जे आपल्याला नागरिक शास्त्र शिकवतं ते फार छोटं आहे. त्याच्यामध्ये संविधानिक अधिकारांची चर्चाच नाही, समतेचा विषयच नाही, न्यायाचा विषयच नाही. इथे आपल्याला सांगितलं आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. समाजामध्ये जी विषमता आहे, एक उच्च जातीतला एक खालच्या जातीतला, मग त्याला वेगळं स्थान, ही जी समाजातली विषमता आहे ती संपली पाहिजे. ही विषमता संविधानाच्या वाट्याला सुद्धा आलेली आहे. भारतीय संविधानाचा कार्यक्रम फक्त पंचशील सेवा मंडळाने करायचा, बाकीच्या लोकांनी का नाही करायचा? बाकीच्या लोकांनी पण केला पाहिजे. पण असं गैरसमज पसरवलं की बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे सगळं आमचं जयभीमवाल्यांचं, अशा प्रकारची एक विचित्र मानसिकता या समाजाची झाली आहे. जयभीमचा अर्थ काय आहे संविधान चित्रपटात आपल्याला सांगितलं, आपल्या जयभीम चित्रपटात सांगितलेलं आहे की न्याय म्हणजे जयभीमचा अर्थ आहे. सामाजिक आर्थिक न्याय असेल, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचं समर्थन या भारतीय संविधानात केलेलं आहे. हे जे शब्द आहेत हे लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेरचे आहेत. आता आर्थिक न्याय द्यायचं म्हणजे काय? एसटी कामगारांचा वर्षाचा पगार तो आमदाराचा महिन्याचा पगार, ह्यामध्ये कुठला आर्थिक न्याय आहे सांगा मला? ही विषमता आहे. पण विधानसभेत किंवा लोकसभेत याच्यावर चर्चा होत नाही की रोज जो कष्ट करतो कामगार त्याचा पगार किती आणि लोकप्रतिनिधी किती. पेन्शन पण बघितलं तेवढ्याच पटीमध्ये ती आहे, त्याची आकडेवारी फेसबुक व्हॉट्सअपला आलेली आहे. म्हणजे आर्थिक विषमता आपल्याकडे आजही आहे आणि संपवणं हे आपलं काम आहे. आणि हे जे सगळे विषय आहेत, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा यांचं स्वातंत्र्य, आज आम्ही संविधानावर विचार व्यक्त करतो आहोत. काही लोकांना हे आवडणार नाही, ते म्हणतील हे सांगायचं कशाला, गरीबाला जर अधिकार समजले तर मग तो बंड करेल. मी इथे मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहेत, आयोजकांना धन्यवाद देतो. संविधान खूप मोठं आहे, पण संविधानामध्ये महिलांना दिलेले जे अधिकार आहेत ते तुम्हाला सांगतो. तुम्ही आज ज्या घरामध्ये राहता त्या घरावर नाव, पहिलं नाव हे नवऱ्याचं असतं. महिलेचं नाव असेलच असं नाही, परंतु नवऱ्याशी लग्न करून आल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या स्त्रीचं नाव त्या घराच्या मालकी हक्कात लागलं पाहिजे. नवऱ्याच्या घरावर अर्धा अधिकार महिलेचा भारतीय संविधानाने प्राप्त करून दिलाय. उद्या एखाद्या ताईला नवऱ्याने घराबाहेर काढलं तर त्याला सांगायला पाहिजे की बाबा रे, जोड्यानी सोबत बाहेर पडू, कारण का घर माझं. पण हा साधा विषय आहे, पण तो महिलांपर्यंत कोणी सांगितलेलं नाही. वडिलांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर जसं भावाचा अधिकार तेवढाच मुलीचा अधिकार. आमच्याकडे जेव्हा सिडकोच्या आंदोलनामुळे लोकांना भूखंड मिळाले, सिडकोचे भूखंड मिळाले आणि त्या भूखंडाची किंमत 1 कोटी रुपयेपर्यंत गेली. पुन्हा विचार खोलात जाऊन सांगतो, कोकणामध्ये जे खोती विरुद्ध आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांच्यामुळे आम्हाला जमिनीची मालकी मिळाली. ती जमिनीची मालकी मिळाल्यानंतर लोकनेते दिबा पाटलांनी आंदोलन केलं जमीन हक्काचं आणि त्यातून सिडकोकडून जे भूखंड भेटले ते एका भूखंडाला 1 कोटी रुपये किंमत आली. 10 भूखंड असतील तर 5 भूखंड बहिणीला, 5 भूखंड भावाला. बहिणीला अधिकार द्यायचा असतो हा विषय अजून भारताला कळलेला नाही. मुलींना कसला अधिकार आहे? चोळी बांगडी केली, भाऊबीज, रक्षाबंधन केलं, ओके. परंतु संपत्तीतले अर्धे भूखंड जेव्हा भारतीय संविधानाच्या कायद्याने महिलांना द्यावे लागले तेव्हा संविधान किती मोठं आहे हे महिलांना आम्ही सांगितलं पाहिजे. हे काय आकाशातून पडलेलं नाही किंवा आतापर्यंत मनुस्मृतीने अशा प्रकारचे महिलांना संपत्तीचे अधिकार दिले नव्हते. आज मुंबईच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा घरांच्या किमती प्रचंड झालेल्या आहेत. त्याच्यावर अर्धा अधिकार मग ते नवऱ्याचा असेल किंवा वडिलांचा असेल, हे आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत. यासाठी संविधान आपल्या घरामध्ये असलं पाहिजे, संविधान आम्ही वाचलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, मुंबईमध्ये आज जो मोठा प्रश्न चालू आहे, म्हणजे मुंबईच नाही, पुण्यामध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, जिथे जिथे शहरांचा विकास होतोय तिथे जमिनीला प्रचंड भाव आलेला आहे. आणि प्रचंड भाव आल्यामुळे आपल्या राजकीय नेत्यांचं नवनिर्मिती थांबलेली आहे. हे भूखंड कसे लाटता येतील, हे विकता कसे येतील, अशाच प्रकारचा राज्यकारभार चालू आहे. नवीन कायदे होतच नाही. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन कायदे आणि भारतीय संविधान लिहिले आम्हाला न्याय देण्यासाठी, अशाच प्रकारची अपेक्षा आताच्या विधानसभेकडून आणि लोकसभेकडून आपल्याला अपेक्षित होती. परंतु शेतकरी विरोधी कायदे केले गेले आणि शेतकरी विरोधी कायदे केले, त्याचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं. त्या शेतकऱ्यांना सुद्धा
केंद्र सरकारला दाबता आलं नाही, कारण का भारतीय संविधानाने शेतकऱ्यांना दिलेले अधिकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा माघार घ्यावी लागली, एवढी संविधानाची ताकद आहे. बंधू आणि भगिनींनो, आज जे एसटीचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या पाठीमागचं मानसशास्त्र आहे सरकारचं, ते तुम्हाला क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला जमीन हक्कांचा विषय कळेल. बंधूंनो, एसटीचे 250 डेपो आहेत आणि शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहेत. तुम्ही ज्या ज्या गावातून आलात तुम्हाला माहित असेल एसटी स्टँड किती महत्वाचं आहे, त्याची जमीन किती महागडी आहे, तिथे जर दुकानं काढली तर ती कितीला विकली जातील, त्याच्यावर किती मोठी इमारत होईल. एसटीचं खाजगीकरण करण्याचा शासनाचा हेतू आहे. त्याचं कारण आहे की ह्या जमिनी सरकारला मोठमोठे बिल्डर अदानी अंबानी यांना विकायचे. परंतु संविधानाने या एसटी महामंडळाला सुरक्षा दिलेली आहे. एवढं सोपं नाही ते महामंडळाचं खाजगीकरण करणं, पण सरकारचा तो हेतू आहे. त्यामध्ये कामगारांच्यावर त्यांचा राग आहे असं नाही, त्यांना मुख्य काम आहे एसटी डेपोच्या जमिनी विकणं. मुंबईच्या बेस्ट डेपोचा सुद्धा असाच विषय झाला. विकास करायचा नावून बेस्ट डेपो विकण्यात आले, काही ठिकाणी डेव्हलपमेंट झाली. याच्यापेक्षा भयानक गोष्ट सांगतो की मागच्या 2000 वर्षात आमच्या महिला, आगरी कोळ्यांच्या महिला, भंडाऱ्यांच्या, सगळं घर चालवतात. मासळी मार्केटमध्ये मासळी त्या विकतात. मच्छीमार लोक फक्त समुद्रात जाऊन मच्छी आणतात, पण बाकी सगळा व्यवहार आहे तो महिलांच्या हाती आहे. मातृसत्ताक अर्थव्यवस्था मुंबईची आहे. त्यांचं क्रॉपेट मच्छी मार्केट आणि अनेक दादरचं मच्छी मार्केट सुद्धा मुंबई महापालिकेने विकायला काढलं. का? जमिनीला भाव जास्त आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये जमिनींचं महत्त्व वाढत गेलंय. आता ज्या महिलांना मुंबईच्या मासळी मार्केटवर आमचा अधिकार आहे तो भारतीय संविधानाने दिलेला आहे माहीत नाही, त्या बिचारा महिला मार्केट सोडून बाहेर पडल्या. आणि या देशातल्या आणि मुंबईतल्या विद्वान माणसांनी कोणीच त्या महिलांना सांगितलं नाही की ताई तुम्ही पिढ्यानपिढ्या त्या मासळी मार्केटमध्ये मच्छी विकता, संविधानानुसार तुम्ही मालक झालेला आहात. पण त्यांनी कोणी सांगत नाही. आणि म्हणून इथले जे विद्वान आहेत हे संविधान विरोधी आहेत आणि त्या महिलांचा अधिकार केला. बस डेपो असतील, आमच्या इथली कोळीवाडा गावठाणं आहेत मुंबईतली, 2000 वर्षापासूनचे रहिवासी आहेत, मुंबईचे मूळ मालक आहेत. परंतु त्यांना सुद्धा गलिच्छ वस्त्या असं सरकारने म्हटलं. आपले लोक SC STचे लोक सुद्धा झोपडपट्ट्यांमध्ये राहत होते. हे 12 वर्षापेक्षा जास्त राहिले तर जमिनीचे मालक बनतात असा कायदा आहे. परंतु तो कायदा त्यांना कोणी सांगितला नाही. आणि आज अवस्था अशी आहे की झोपडपट्ट्यातली आपली कुटुंब उद्ध्वस्त झाली. कोणी पनवेलला गेलं, कोणी बदलापूरला गेलं आणि मुंबई त्यांना सोडावी लागली. आता मुंबईचं महत्त्व काय, मुंबईमध्ये राहणं हे मी तुम्हाला सांगायला नको. बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानाचा हा जो विषय आहे आपल्याकडे समोरच सैनिकांना आज आपण जी मानवंदना दिली पोलिसांना त्याची एक प्रतीक ती गन आणि ते हेल्मेट दिसते आपल्याला, ज्याला आपण आज वंदन करतो. हे जे सगळे शूर वीर आहेत हे देशासाठी आपले प्राण त्याग करतात. भारताच्या सीमेवर सुद्धा अशा अनेक सैनिकांनी आपले प्राण दिलेले आहेत. ते ज्या मातृभूमीचा उल्लेख करतात ती मातृभूमी म्हणजे ही जमीनच आहे. म्हणजे कारगिलचं युद्ध ज्यावेळी झालं तिथले फोटो ज्यांनी पाहिले असतील, त्या कारगिलमध्ये जो डोंगर आहे, जी दगड आहेत, कडे आहेत, ते पाहिलं की तिथे काही पीक येत नाही. परंतु हा आमचा देश आहे, आमचा भारत आहे. यासाठी, या तिरंग्यासाठी, या संविधानासाठी प्राण देणारे जे सैनिक आहेत ते सैनिक म्हणजे या जमिनीवर, मातृभूमीवर प्रेम करतात. परंतु या मातृभूमीवर प्रेम करण्याचा अधिकार जसा प्रत्येकाला आहे तसा त्या मालकीचा पण अधिकार आहे. परंतु आजही आपल्या देशात तुम्ही जिथे राहता, तुम्ही कामगार म्हणून काम केलेलं आहे, ही जी वस्ती आहे ही कामगारांची वस्ती आहे. कामगार इथे राहतात. 12 वर्षापेक्षा जास्त जर कामगार राहिले तर त्या जमिनीचे ते मालक बनतात असा कायदा आहे. कुठला कायदा आहे काय डिटेलमध्ये आपण गेलो तर वेळ पुरणार नाही, परंतु ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा तुम्ही अभ्यासू शकता. किंवा तो कामगार SC ST असेल, मागासवर्गीय असेल तर त्या जमिनीवर मुंबई महापालिकेत पहिला अधिकार त्यांचा आहे. हे सांगितलं जात नाही आणि म्हणून चांगल्या वस्तीतून आपल्याला पहिल्यांदा खाली केलं जातं आणि ती वस्ती श्रीमंत लोकांना दिली जाते. पुन्हा तिथे घरच बनतात. मग त्या घरामध्ये श्रीमंत माणसं राहू शकतात, मग आमची माणसं का राहू शकत नाही, हा प्रश्न संविधान जाणणाऱ्यांनी विचारला पाहिजे. मी संविधानाच्या संदर्भात एक मोठा निर्णय जो आलेला आहे तो तुम्हाला सांगतो. आपल्याला माहित आहे अयोध्येचं आंदोलन आपल्या देशात खूप गाजलं, त्यामध्ये अनेक माणसं मारली गेली. या अयोध्येच्या आंदोलनामध्ये संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की अयोध्येच्या मंदिराच्या खाली बुद्धमूर्त्यांचे अवशेष सापडले.
त्याच्याविषयी अनेक क्लिप व्हायरल झाल्या. त्यानंतर तिथे बाबरांनी मस्जिद बांधली असं लोक सांगतात. परंतु संविधानाचा निकाल ज्यावेळी आला तो निकाल असा आला की तिथे न्यायालयाने राम मंदिराला जागा दिली. हा निर्णय येत असताना न्यायालय असं म्हणतं की या निर्णयामध्ये रामाने तिथे जन्म घेतला होता की हा विषय महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा विषय आहे की राम मंदिर ट्रस्टचं तिथं ताबा होता, पोझिशन होतं. ताब्याच्या निर्णयानुसार त्या मंदिराची जागा राम मंदिर न्यासाला दिली गेली. आज सुद्धा मुंबईमध्ये आपल्या ह्या भागामध्ये अनेक ठिकाणी आपला ताबा आहे. आपलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या जमिनीवर आपला ताबा आहे. आपण इथे वहिवाट करतो. आपल्याला ही गोष्ट माहीत नाही की भारतीय संविधानाने जो वहिवाट करतो, जो राहतो, त्याला जमीन मालकी दिलेली आहे. पण तुम्हाला वेगवेगळ्या संस्था सांगतील की नाही हे अनधिकृत आहे, तुम्ही मालक नाहीत, तुमचं बांधकाम चुकीचं आहे, ते पाडायला लागेल, तुम्ही भाडं नाही भरलं, अशी अनेक कारणं सांगतात. ही कारणं सगळी खोटी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही अर्ज केलात की एवढे वर्ष आमचं इथे कार्यालय आहे, इथे आम्ही संविधानिक उपक्रम करतो, चांगली कामं करतो, इथे काय राष्ट्रविरोधी कारवाया करत नाही आम्ही, आणि म्हणून याची जमीन मालकी आम्हाला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना ती द्यावी लागते. बंधू आणि भगिनीनो, भारतीय संविधानाने इथल्या नागरिकांना हे सगळे अधिकार दिलेले आहेत, परंतु डोळसपणे याचा अभ्यास करण्याची आम्हाला सवय नाही. आणि म्हणून आजच्या या संविधानिक सभेमध्ये मी फार विद्वत्तेच्या चर्चेत न जाता मी तुम्हाला हे सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला स्वातंत्र्यापूर्वी हे आंदोलन केलं आणि त्याचा कायदा या संविधानामध्ये टाकलेला आहे, संविधानामध्ये सम्मिलित केलेला आहे. तो कायदा मुंबईमध्ये लागू शकतो की नाही माझ्या समोरचा प्रश्न होता. संविधानाचा मी नुसता अभ्यासक नाहीये की हे संविधान खरोखर जिवंत आहे का, या संविधानामध्ये आम्हाला न्याय देण्याची ताकद आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न मी मागच्या काळात केला. आणि म्हणून हे जमीन हक्कांचं आंदोलन आणि संविधानावर चर्चा करत असताना आजच्या या आयोजकांना मी धन्यवाद यासाठी देईन की आम्ही आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी, मुंबईचे मूळ भूमिपुत्र आपल्याकडून ही अपेक्षा ठेवतोय की मागासवर्गीयांच्या स्त्रियांच्या जमीन हक्काचं हे संविधानिक आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर प्रत्यक्ष असे कार्यक्रम करणारे, लढणारे लोक आपल्याला हवेत. संविधानावर जो तुम्ही कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचं मूल्य फार मोठं आहे. मुंबईचे भूमिपुत्र आम्ही लोक आज जमीन हक्काचं आंदोलन चालवतोय. 16 ते 17 सालात महाराष्ट्राच्या विधानसभेने जसं आपल्या झोपडपट्ट्यांना SRA घोषित केलं, गलिच्छ वस्त्या घोषित केलं. गलिच्छ वस्त्यांचा अर्थ तुम्हाला कळतोय. आपल्या SC ST माणसाला जर एखाद्याने कोणी अशी शिवी दिली तर त्यावर आपण ॲट्रॉसिटी लावतो. पण अख्ख्या वस्तीला गलिच्छ वस्त्या म्हटलं, आम्ही कोणीही ॲट्रॉसिटी लावला नाही, कारण आपल्याला सामूहिक अर्थ नाही कळला. आपल्याला वाटलं की आपल्याला कोण बोलतंय, कोणाला बोलत असतील गावाला, पण असं बोललं गेलं. आणि त्यावेळी मुंबईच्या कोळीवाड्यांना सुद्धा SRA ठरविण्यात आलं. 200 गावठाण आमचे आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुंबईत सगळ्यात पहिल्यात आम्ही होतो आणि बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांना इथे फार मोठा आसरा मिळाला, ही मुंबई वाढली. पण आज महाराष्ट्राच्या विधानसभेने आम्हाला असं का म्हटलं, आमचं कुठे चुकलं? आणि तेव्हा मी भारतीय संविधानाचा अभ्यास करून ठरवलं की एवढे वर्ष आम्ही राहतो तर आम्हाला या देशाची जमीन मालकी का मिळत नाही. साध्या भाषेत सांगतो, मुली माझ्यासमोर छोट्या आहेत, बिचाऱ्या कंटाळ्या असतील, शाळेत गेल्यानंतर इंग्लिश मिडियमला असतील तर मला माहीत नाही, पण मराठीमध्ये गेलात तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं शिकवलं जातं. भारत माझा देश आहे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण भारत माझा देश आहे तर त्याची जमीन आमच्या नावावर आहे का, हे कार्यालय आमचं आहे तर ह्याच्या खालची जमीन आमच्या नावावर आहे का? कधी प्रश्न विचारून बघा. जमीन कुणाच्या तरी म्हाडाच्या नावावर, महापालिकेच्या नावावर, कार्यालय तर आमचं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे सुंदर नाव दिले त्याला. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही जिथे राहता ती जमीन तुमच्या मालकीची असते. आणि म्हणून हा विषय मी तपासून बघितला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने ज्या कोळीवाड्यांना अनधिकृत आणि अतिक्रमित ठरवलं होतं, झोपडपट्ट्यांना अतिक्रमण ठरवलं होतं, त्यामध्ये मी सरकारला सांगितलं की या आम्ही जमिनीचे मालक आहोत. असा अर्ज कुठल्याही आमदार खासदाराकडे न करता कलेक्टरकडे केला आणि कलेक्टरला सांगितलं ही जमीन आमची आहे, ही जमीन आमची आहे, याची मालकी आम्हाला पाहिजे. सरकारला ते ऐकावं लागलं, कारण भारतीय संविधान. आणि मुंबईच्या कोळीवाड्यांना जमिनीचा मालकी अधिकार भेटला. त्यांचे नकाशे आणि सीमांकन मंजूर झालं. जू मोरा कोळीवाडा आहे मांगेला समाजाचा, त्याची 143 एकर जमीन निघाली.
ज्या भागामध्ये 4 कोटी रुपये गुंठा आहे, ज्या भागामध्ये अमिताभ बच्चन वगैरे मोठे मोठे हिरो राहतात, त्यामध्ये आमच्या कोळी बांधवांना भारतीय संविधानाच्या या न्यायामुळे जमिनीचा मालकी अधिकार मिळाला. जर कोळी ओबीसीना जर मिळू शकतात तर आपल्या सगळ्या झोपडपट्ट्या आपल्या मालकीच्या होऊ शकतात. हा आजच्या चर्चेचा विषय आहे. आणि म्हणून आपल्याला मला हे सांगायचं आहे की आपण सगळे महाराष्ट्रातून देशातून आलेले आहोत आणि मुंबईच्या जागेचा जो भाव आहे हा 4 कोटीपासून 2 कोटी रुपये गुंठा आहे. नवी मुंबईत आमच्या 2 कोटी रुपये गुंठा आहे, पण इथे कमीत कमी 4 कोटी 3 कोटी रुपये गुंठ्याला भाव आहे. इथल्या एका गुंठ्याच्या जमिनीमध्ये तुम्ही बाहेर कुठे ग्रामीण भागात गेलात 20-25 एकर जमीन येऊ शकते. त्यामुळे इथल्या जमिनीचा लढा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने लढवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण इथला जो बिल्डर वर्ग आहे तो आपल्याला इथून हाकलण्याच्या प्रयत्नात आहे की तुम्ही आता इथे राहू नका, इथे आम्हाला राहायचं आहे. आणि म्हणून हे जे कार्यालय आहे आपण इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं आहे, हे सूर्यचंद्र असेपर्यंत इथेच राहावं असा माझा आजच्या शुभदिनी संकल्प आहे. आणि हा संकल्प यशस्वी करायचा असेल तर SR येऊ दे, म्हाडा येऊ दे, आणखी कोणाचा बाप येऊ दे, आमच्या बापाने संविधान लिहिलंय आणि त्यांनी सांगितलंय तुम्ही जिथे राहतात ती जमीन मालकी तुमची आहे. याचा एक अर्ज फक्त कलेक्टरला द्या आणि कुठला अधिकारी येतोय कोण येतोय आपण बघून घेऊ. हा आत्मविश्वास आम्ही आज संविधान दिनी सामान्यातल्या सामान्य माणसाला दिला पाहिजे. काही ठिकाणी एकटी विधवा महिला असते, तिचं कोणीच नातेवाईक नसतं, तिचं कोणी नातेवाईक नसलं, भारतीय संविधान तिचा भाऊ आहे, भारतीय संविधान तिचा पिता आहे, की तिला तो जमिनींचा अधिकार देतो. आम्ही आज नवी मुंबईमध्ये जमीन हक्कांचं आंदोलन चालवत असताना आम्ही दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालोय. त्याचं कारण हे संविधान आहे. या देशामध्ये आजही विषमता आहे. बंधू आणि भगिनीनो, हे सगळं बोलायचं कारण तुम्हाला मी एकच बाजू सांगितलेली आहे. आज STचे कर्मचारी ज्या हक्कांसाठी भांडतायत, सरकार काय इंग्रजांचं नाही, सरकार काय पाकिस्तानचं नाही, सरकार महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं आहे. मग महाराष्ट्राचे राज्यकर्ते त्या STतून कॉलेजला गेले, STतून पहिल्यांदा मंत्रालयात आले, मुंबईत आले. तुम्ही आम्ही STतूनच पहिल्यांदा मुंबईत आलोय. आपल्याकडे काही कार नव्हत्या त्यावेळी. त्या STला जर कृतज्ञता म्हणून आम्ही अधिकार देत नसू तर हे लोक संविधान विरोधी आहेत असं म्हणावं लागतं. आणि म्हणून मुंबईमध्ये OBC SC ST जो विस्थापित होतोय, बाहेर फेकला जातोय, याचं कारण संविधानिक जे कायदे आहेत ते आम्हाला माहीत नाही. आमच्या इथे मनोज माशेलकर आहेत. मनोज माशेलकर यांचा जमिनीविषयी अत्यंत खूप मोठा अभ्यास आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईमध्ये आता शहरं दिसतात, काही कोळीवाडे दिसतात, पण मुंबईमध्ये शेती व्हायची, भाज्या पिकायच्या, मुंबईमध्ये नारळी पोपळींच्या बागा होत्या, मुंबईमध्ये मिठागरं होती. ही मिठागरं हे सगळे लोक कसायचे, परंतु त्यांचं नाव आता बाजूला करण्यात आलंय. परंतु ज्यावेळी संविधानिक लढाई या मुंबईत सुरू होईल त्या वहिवाटीच्या जागा सुद्धा जमिनीचे अधिकार मागण्यामध्ये पुढे येतील. परंतु यासाठी मानवी हक्कांचं भारतीय संविधान आम्ही पुढे आणलं पाहिजे. मी या निमित्ताने आणखी एक सांगेन की आमच्या देशातले आमचे बहुसंख्य बांधव, OBC बांधव यांना एक अडचणीला तोंड द्यावं लागतंय की अनेक ठिकाणी आपल्या देवदेवतांची मंदिरं होती. ही मंदिरं पालिका किंवा आमच्याकडे सिडको अनधिकृत बांधकामं म्हणून तोडते. आता देवांची मंदिरं आहेत, आपली श्रद्धा अशी असते की देवांची मंदिरं आहेत, पण त्याला कोण हात लावणार? देव हा सर्वशक्तिमान आहे. परंतु ही देवांची मंदिरं सुद्धा महापालिकेचं अनधिकृत पथक तोडते. त्या देवांच्या मंदिरांना अधिकृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात 3 कलमं लिहिलेली आहेत. आणि ती कलमं उपासनेचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य आणि जुन्या श्रद्धेय वस्तू जपण्याचं स्वातंत्र्य देतात. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात त्यांना असे बाबासाहेब आंबेडकर आम्ही सांगितले पाहिजे. त्यांच्या उपासनेचा अधिकार त्यांना बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि या संविधानिक अधिकारानुसार अशा प्रकारची मंदिरं आम्ही वाचवू शकतो. भारतीय संविधान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आम्ही सगळे मागासवर्गीय असा विषय नाही. सगळ्या लोकांना, उच्च जातीचे लोक असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, अल्पसंख्याक असतील, यांना त्या त्या श्रद्धेचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे. त्यांच्या वास्तू जपण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. बंधू आणि भगिनीनो, मुंबईमध्ये ह्या कार्यक्रमाचं महत्त्व यासाठी आहे की मुंबईतल्या गरिबांना फेकलं जातंय बाहेर, कारण जमिनीला खूप भाव आलाय. STचा संप हा सरकारला जमिनी विकायच्या आहेत आणि ST कामगारांना जमिनी वाचवायच्या आहेत म्हणून आहे.
सार्वजनिक उपक्रम सगळेच आहे. आपण सगळे नोकरीतून मोठे झालो, बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाने शिक्षण घेतलं आणि नोकरीतून मोठे झालो. या कंपन्या आणि उद्योग जर बंद पडले तर आपल्या नोकऱ्या सुद्धा राहणार नाही. लोकांना, राज्यकर्त्यांना नोकऱ्यांशी घेणे देणे नाही, त्यातल्या महागड्या जमिनी त्यांना विकायच्या आहेत. आणि म्हणून खालापूर तालुक्यामध्ये गोपीनाथ सोनवणे नावाचे आमचे एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांना मारण्यात आलं, ॲट्रॉसिटीची केस झाली. ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये खालापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये सहज चर्चा केली की साहेब, माझा असा संशय आहे की दोनच कुटुंब आहेत बौद्ध समाजाची, यांच्यावर हल्ला झाला. याच्या पाठीमागचं कारण आहे ते जातीय द्वेष नसून त्यांची जमीन असणार कुठेतरी. आम्ही शोध घेतला तेव्हा असं 56 गुंठे जागा निघाली त्या गावात आणि ती जागा लाटण्यासाठी त्यांच्यावर हल्ला झाला होता. तसंच इथे जे आता जे काही सगळं चालू आहे मुंबईच्या परिसरात, जे SRA प्रकल्प होत आहेत किंवा आमच्या कोळीवाडी गावठांना विस्थापित केलं जात आहे, हे सगळ्या प्रकरणामध्ये जमिनी लाटणं हा बिल्डर आणि सरकारांचा उद्देश आहे. सायन कोळीवाडा किती जुना आहे मी तुम्हाला सांगायला नको. त्याला सुद्धा झोपडपट्ट्या घोषित केलं. 4-4 गुंठ्याच्या घराला झोपडपट्ट्या म्हटलं गेलं. मग ते अधिकारी कोण, राज्यकर्ते कोण, हा विषय नाही, परंतु ते जमिनी खाण्यासाठी हे झालं. आणि म्हणून भारतीय संविधानाने जमिनींचा अधिकार देण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वी फार मोठं आंदोलन बाबासाहेबांनी केलं. त्याचा कायदा संविधानामध्ये आहे. तुम्ही संविधान खरेदी करा आणि ते कायदा कुठे आहे तो बघा, तुमच्या लक्षात येईल की भारताच्या या जमिनीवर आमचा अधिकार आहे. आता राष्ट्रीय स्तरावर जो राष्ट्रवाद सांगितला जातो, म्हणजे संविधान विरोधी अनेक लोक आहेत, ते सांगतात की आम्ही राष्ट्रवादी आहोत, की या राष्ट्राचा आम्ही विचार करतो, परंतु गरिबांसाठी राष्ट्र म्हणजे त्याच्या घराचा जमिनी अधिकार आहे. आणि म्हणून या लहान मुलांना जेव्हा प्रश्न पडेल की भारत माझा देश आहे, काका बरोबर आहे, परंतु ह्या घराच्या खालची जमीन माझ्या नावावर आहे का, असा प्रश्न जर आजोबांना विचारला, आजोबा काही सांगू शकत नाही, कारण त्यांनी सातबारा कधी बघितलाच नव्हता. आणि म्हणून या सातबाऱ्याचा जमीन मालकीचा अधिकार भारतीय संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा दिला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे राष्ट्रीय नेते आहेत. खरा राष्ट्रवाद त्यांनी या देशाला दिला. आणि हा राष्ट्रवाद जेव्हा हा राष्ट्रवाद लोकांना समजेल, त्याचे बाकीचे हवेतले राष्ट्रवाद गळून पडतील. आणि म्हणून आकाशात तुम्हाला मुक्ती मिळेल, चांगलं सुख पाहिजे असेल तर आकाशात मिळेल, अशा प्रकारचा स्वर्गीय राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारला. माझ्या माणसाला ह्याच जमिनीवर, इथेच जमिनीत, याच जन्मात मुक्ती भेटली पाहिजे, सुख भेटलं पाहिजे, आणि त्यासाठी जमिनीची मालकी पण भेटली पाहिजे. मग शेतीची असेल, घराची असेल, विहिरीची असेल, कुठली असेल, कार्यालयाची, ती भेटली पाहिजे. एवढं मोठं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. परंतु भारतीय संविधान वाचताना हा एवढा क्लिष्ट विषय आहे की यातून हे सार काढणं हे कौशल्य आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी माझ्या दृष्टीने भारतीय संविधानात शोधले ते या अर्थाने शोधले की माझ्या समाजाचा आजही जमीन हक्कांचा संघर्ष मोठा आहे. मुंबईतल्या कोळीवाडा गावठांना जमीन मालकी पाहिजे, म्हणजे सैनिकांसारखे आमचे लोक लढतात. 1984ला आमच्या लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या, 5 माणसं मारली गेली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर आमची माणसं जमीन हक्कांसाठी मारली गेली. म्हणजे सैनिकांचा संघर्ष सीमेवरच्या आणि इथल्या शेतकऱ्यांचा संघर्ष वेगळा नाही. तुम्ही संघर्ष करत नाही, उद्या या ऑफिसला नोटीस लावली, संघर्ष करायचं ठरवलं तर मालकी मिळेल तुम्हाला, आणि तुम्ही जर सरेंडर झाला तर एक ऑफिस कोणतरी घेऊन जाईल, तिथे मोठा बिल्डर येईल. पण लढण्याचं ठरवलं तुम्ही लढू शकता. म्हणून सीमेवरचा सैनिक जसा लढतो तसा भारतीय संविधानाचा सैनिक म्हणून आम्हाला या जमिनींसाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. कारण जमीन नसेल, घर नसेल तर माणसाला मुक्ती नाही. आणि म्हणून बांधवानो, संविधानावर बोलण्यासारखं खूप आहे. प्रत्यक्ष बोलण्याचा अधिकार सुद्धा संविधानाने दिलेला आहे. तुम्ही जी संघटना चालवतात या संघटनेचा अधिकार, संघटन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. इथे कार्यालय बनवण्याचा अधिकार सुद्धा संघटनेने दिला आहे. कार्यालयाखालची जमीन आहे त्याचा मालकी अधिकार तुम्हाला दिलेला आहे. या कार्यालयाची जमीन मालकी तुम्ही घेतलीत तर 4 FSI तुम्हाला मिळणार आहे. आता किती, एकच माळ आहे, वरचे 3 माळे सुद्धा तुमचेच असणार आहेत. लक्षात आलं तुमच्या? बिल्डर का तुम्हाला बोलतात फुकट तुम्हाला घर देतो, त्यांना 4 माळे भेटतात वाढवून. मग भिंती घालण्यासाठी 3 माळे आम्ही विकून टाकतो. आणि ह्या अज्ञानातून झोपडपट्टीतल्या लोकांना गुलाम केलं गेलं. आणि त्यातून जी बिल्डर लॉबी उभी राहिली, राजकीय नेते उभे राहिले, त्या राजकीय नेत्यांनी ST कामगारांना विलिनीकरण सुद्धा नाकारलेलं आहे. म्हणजे किती क्रूर लोक आहेत. आम्हीच आमच्या डोक्यावर असे जमीनदार आणि सावकार बसवलेले आहेत. आणि हे सगळं लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे. हे थांबवायचं असेल तर एकूण जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये मागासवर्गीय मंडळींना
समप्रमाणात जमिनी भेटल्या पाहिजेत, समप्रमाणात घरं भेटली पाहिजेत आणि समप्रमाणात पाण्याचा अधिकार भेटला पाहिजे, शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे. ती समता या भारतीय संविधानात सांगितलेली आहे. आजच्या या सभेमध्ये बोलण्यासारखा खूप विषय आहे. खास करून तरुणांसाठी आणि महिलांसाठी मी सांगू इच्छितो की आजच्या घडीला महागाई एवढी वाढलेली आहे की 1-2 कोटीचा फ्लॅट घ्यायचा असेल नवरा बायकोला तर ते कर्ज फेडता फेडता त्यांचं तारुण्य निघून जातं, त्यांना कळत पण नाही. म्हणजे दिवसभर दोघांनी काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं आणि पगार पुरत नाही, कारण त्या घराचे हप्ते 70-80 हजार रुपये मला वाटतं कोशलकर त्याचा हप्ता बसतो व्याजाचा आणि त्यामध्ये आमचं तारुण्य संपून जातं. म्हणजे हे एक प्रकारचं शोषण आहे. घराची किंमत किती पाहिजे? 2 लाख, 3 लाख, 4 लाख, याच्यापेक्षा किंमत नको. एवढी महागडी घरं का झाली? कारण जमिनीची मालकी आम्ही सोडली, बिल्डरांनी ती मालकी घेतली. ही गुलामी नको असेल तर भारतीय संविधान आम्ही घराघरात सांगितलं पाहिजे आणि खास करून कष्टकरी माणसांना सांगितलं पाहिजे, स्त्रियांना सांगितलं पाहिजे. आज सगळ्यात मोठा त्रास घरं नसल्यामुळे स्त्रियांना होतोय. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानावरच्या आजच्या ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलं यासाठी मी धन्यवाद यासाठी देईन की मुंबईतल्या जमीन मालकी हक्काचं आंदोलन आम्ही चालवतोय. आम्ही आमचे कोळीवाडे गावठाणं सोडणार नाही असं सरकारला सांगितलंय. आम्ही फक्त जमिनीवर राहत नाही तर आम्ही समुद्रात पण असतो. समुद्रावर आमचा अधिकार आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. समुद्र आमच्या मालकीचा असतो हे परदेशी लोकांना माहित होतं, भारतीय लोकांना माहित नव्हतं. भारतीय लोक सांगायचे पाण्यात जाणं, समुद्रात जाणं म्हणजे पाप आहे. शाहू महाराजांना सुद्धा शिक्षा भोगायला लागली. सयाजीराव गायकवाडांना शिक्षा ठोकली गेली की इंग्लंडमध्ये का गेलात, परदेशात जाणं पाप आहे. पण समुद्राची ताकद परदेशी लोकांना माहित होती आणि समुद्राची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होती आणि समुद्राच्या मालकी हक्काचं आंदोलन पण आम्ही चालवतोय. आज अशा प्रकारची जी आंबेडकरी चळवळ आहे, बाबासाहेबांची चळवळ आहे, अशी कुठल्या जाती धर्माकडे प्रबोधनाची चळवळ नाही, संविधान सांगणारी चळवळ नाही. आणि म्हणून या देशामध्ये प्रबोधन करण्यासाठी आपण सगळ्या जाती धर्मात गेलं पाहिजे. मी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांचं अभिनंदन आज यासाठी करेन की सगळ्या धर्माच्या, जाती धर्माच्या ते घोषणा देत आहेत. जय श्रीराम पण बोलतायत, भारत माता की जय बोलतायत, अल्लाहू अकबर बोलतायत, एक मराठा लाख मराठा, जय एकवीरा सगळं बोलतायत. कारण भारताच्या नागरिकांवर प्रत्येक जाती धर्माची घोषणा आहे. प्रॉब्लेम असा आहे की संविधान सांगणारा बाबासाहेबांचा माणूस आहे, त्याला एंट्रीज दिली जात नाही, त्याला बोलायला दिलं जात नाही. आणि म्हणून असे जे गुणरत्न सदावर्ते असतील किंवा जे आंबेडकरी लोक असतील त्यांनी बहुजन समाजाच्या प्रत्येक सभेत गेलं पाहिजे आणि संविधान पोहोचवणं ही बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी आहे. तुम्ही मला आज बोलवलं तिथे, मला त्याची धन्यता यासाठी वाटते कारण संविधानाचा अर्थ कळला म्हणून मी बंगल्यात राहायला गेलो. मी गर्व नाही सांगत, पण हे सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देशाला दाखवून दिलं की दादरमध्ये बाबासाहेबांचा राजगृह बंगला आहे. बंगला ही कुणाची मक्तेदारी नाही. कुणाला वाटत असेल अंबानीला, अदानीला मुंबईत आमचाच बंगला, तर तुमच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह बांधला. हा जो आत्मविश्वास आहे हा भारतीय संविधान निर्मात्याचा आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास आम्ही टिकला पाहिजे. झोपडपट्टीमध्ये आम्ही मरणार नाही, झोपडपट्टीत जन्म घेतलाय पण मरणार नाही. मुंबईत बंगला बांधून दाखवू. साहेब तुम्हाला मी सांगतोय, खास करून तुम्हाला सांगतोय की बंगला बांधून दाखवायचा, त्याशिवाय कोरोना येऊ दे काय होऊ दे आपल्याला मरण्याचा अधिकार नाही. वैभवात आम्ही जगून दाखवू हे स्वप्न संविधानाने दिलं आहे. आणि कोणाला हे स्वप्न मान्य नसेल तर त्यांना आमचं सांगणं आहे की भारतीय संविधान मान्य नसेल तुम्हाला तर ते समजून घ्या. कारण भारतीय संविधान नाकारणं हा राष्ट्रद्रोह आहे. ह्याच्यापेक्षा देशद्रोह दुसरा कुठला नाही आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने इथल्या महिलांना, स्त्रियांना, मुलांना, वंचित उपेक्षितांना हा जो समतेचा अधिकार दिला आहे, चांगलं जीवन देण्याचा अधिकार दिला आहे, त्यामध्ये जमीन मालकी अधिकार हा विषय इतका महत्त्वाचा आहे की त्याचा सुखाचा अनुभव आमचे लोक आज घेत आहेत. आज आगरी कोळी कराडी भंडारी या समाजाच्या जमिनींना प्रचंड भाव आलाय नवी मुंबईत. त्यांच्याकडे जे वैभव आलंय त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधानिक जमीन हक्काचा विषय आहे. आणि म्हणून तुम्ही आज चांगलं काम केलं तर उद्या येणाऱ्या मुली आहेत, उद्या येणारी मुलं आहेत, यांना या मुंबईमध्ये टिकून राहता येईल. खास करून आपले जे मुस्लिम बांधव आहेत ते पण मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यात राहतात. त्यांच्याकडे नागरी सुविधा पोहोचलेली नाही, त्यांना जमीन मालकी अधिकार आणि संविधान माहीतच नाही. आणि म्हणून आदरणीय ओवेसी साहेबांची माझी मैत्री झाली मागच्या काळात. आज ते त्या मुस्लिम बांधवांना सांगायला निघाले की आप तलवार छोड़ो और कलम हाथ में ले लो. कलम हाथ में ले लो मतलब संविधान हाथ में ले लो. म्हणजे मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा प्रबोधनाला सुरुवात झाली.
परंतु आम्ही हे प्रबोधन संविधानाच्या रूपाने घरोघरी नेलं पाहिजे. संविधानाचा आज 26 नोव्हेंबर एकच दिवस करण्यापेक्षा 7 दिवस हा सोहळा आम्ही केला पाहिजे. पंचशील सेवा संघाने ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित केला. हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, देशहिताचा कार्यक्रम आहे. येथे पोलीस अधिकारी आहेत, यांनी नोंद घ्यावी याची आणि सरकारला असा रिपोर्ट द्यावा की पंचशील सेवा संघाने संविधानावर प्रबोधन सभा घेतलेली आहे. या प्रबोधन सभेला उत्तेजन म्हणून शासनाने यांचं कौतुक करावं, शासनाने यांना मानधन द्यावं. सरकारला जी जमत नाही म्हणजे पोलीस अधिकारी आहेत, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे सांगतो की पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहे. पण कायदा आणि सुव्यवस्था नागरिकांनाच माहीत नसेल, पोलीस काय करतील? पोलिसांचं काम आहे. पण संविधानाचं प्रबोधन जर सगळीकडे झालं तर देशामध्ये भांडणं होणार नाही, बंधुता निर्माण होईल, मैत्री निर्माण होईल आणि पोलिसांवर जो ताण आहे तो कमी होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण विचारपीठावर बोलावं याच्या पुढे, कारण त्यांना सुद्धा गरज आहे आणि आम्हाला सुद्धा गरज आहे. आमच्या नागरिकांना संविधान सांगणं हे आमचं काम आहे. म्हणून अशा प्रकारची मंडळं आहेत, अशा प्रकारच्या संस्था आहेत, या संस्थांना सरकारने खरोखर मानधन दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे. कारण भारताला साक्षर करणं हे आपल्या काळाची गरज आहे. आज विधानमंडळात किंवा संसदेमध्ये गेलेले जे लोक आहेत, देश तिथे रोज विकला जातोय. देशातले सार्वजनिक उपक्रम विकले जातात, म्हणजेच देश विकला, जसे की जमीन विकली जाते. पण सत्ताधारी तिकडे दुर्लक्ष करतात, विरोधी पक्ष दुर्लक्ष करतात आणि म्हणून भारतीय न्यायालयाला त्याचा अर्थ लावावा लागतो. आणि हे भारतीय न्यायालयाचा जो अर्थ लावला जातो तो अर्थ म्हणजे काय? न्यायमूर्तींचं स्वतःचं तत्वज्ञान नाही, भारतीय संविधानाचा अर्थ ते लावतात. त्यासाठी न्यायालयाने वकील आहेत. आणि म्हणून हे भारतीय संविधान जर सगळ्या नागरिकांना माहीत झालं तर हे जे न्यायालयापर्यंत प्रश्न जातात, विधानसभेतल्या आमदारांना, लोकसभेतल्या खासदारांना निर्णय घेता येत नाहीत. एसटी कामगारांचं विलिनीकरण हा एका शब्दातला विषय आहे. आज जर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की उद्याचं विलिनीकरण आम्ही मान्य आहे, प्रश्न मिटू शकतो, न्यायालयात जायची गरज नाही. परंतु ते सांगतात की न्यायालयाचे निर्णय तिकडे प्रलंबित आहे, तिकडे निर्णय आल्यावर आम्ही घेऊ. कारण काय? संविधानाने अधिकार दिलाय ना प्रत्येक कामगाराला, कामाचा, नोकरीचा, त्यांच्या अधिकाऱ्यांचा सगळा अधिकार दिलाय. मग तुम्ही निर्णय का नाही घेत? तुम्ही निर्णय घेत नाही कारण आमचा डोळा त्यांच्या एसटी डिपोच्या जमिनीवर आहे. आणि म्हणून मुंबईची ही जमीन आहे, या कार्यालयाची जमीन आणि मुंबईत राहणाऱ्या सगळ्या जमिनी आहेत, आमचे जे बांधव आहेत त्यांच्या जमिनीवर इथला डोळा आहे. आणि मग ती जमीन पोर्ट ट्रस्टची असेल, कोणाची असेल, त्या जमिनीवर आम्ही राहत असू तर त्यावर आमची मालकी आहे. कुलाबा कोळीवाड्यामध्ये पोर्ट ट्रस्टची जमीन आहे. त्या जमिनीवर देशमुख नावाचे अधिकारी आले आणि सांगितलं की जमीन आमची आहे, आम्ही ही कोळीवाडा तोडणार. आणि जेव्हा संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये मी सांगितलं की कोळीवाडा पहिला आहे, पोर्ट ट्रस्ट हे इंग्रजांचं जे खातं होतं ते नंतर आलं. आणि आता तुम्ही पोर्ट ट्रस्टवाले, तुमचा तर याच्याशी काहीच संबंध नाही. कोळीवाड्याचं एक घर तोडू देणार नाही, जे काय होईल ते होईल. अंतिमतः तुम्हाला सांगतो की आपला जीव आणि आपला जमीन मालकी अधिकार नष्ट व्हायची वेळ येते, तेव्हा आपला अधिकार वाचवण्यासाठी आपण आपला संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत नेऊ शकतो. जसा ते ज्या सैनिकांनी आपले प्राण त्यागले देशाच्या रक्षणासाठी, त्यांची आठवण करू सांगतो. त्यांनी जीव दिलाय, आपला अमूल्य प्राण दिलाय, त्याची पगारात आणि पेन्शनमध्ये तुलना नाही करू शकत तुम्ही. तसंच आपल्या जागा, आपल्या जमिनी, आपला देश वाचवायचा असेल तर आपल्याला देशांतर्गत संघर्ष करावा लागेल. कारण देश लुटणारे आपले लोक संविधानाच्या अगोदर पण होते, आता पण आहेत. आणि हा संघर्ष मुंबईमध्ये अत्यंत तीव्र झालेला आहे. आणि म्हणून काहीही आमिष दाखवलं जातं, तुम्हाला आम्ही फुकट घर देऊ. फुकट घर जगात फुकट काहीच मिळत नाही. फुकट घर ही फसवणूक आहे. आणि म्हणून या सभेमध्ये इथे मला ऐकत असलेल्या माणसांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रातून आलात, तुम्ही दुसरं गावाला घर आहे, पण मुंबईतले सागरपुत्र हे असे लोक आहेत की समुद्राला ते सोडू शकत नाही. आमच्या ताटामध्ये एक भात आहे आणि दुसरा मासा आहे. उत्तम खरात साहेब मासा खाल्लात ना तुम्ही? बाबासाहेब आंबेडकर असे महामानव आहेत ज्यांनी संविधान लिहिलं. कारण काही लोकांना असं वाटू शकतं भारतीय संविधान हा फार पवित्र विषय आहे, तो शाकाहारी लोकांचा विषय आहे. बोंबील खाणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं. बोंबील खाणारा माणूस भारतीय संविधान लिहू शकतो, हा फार मोठा गौरव आमचा आगरी कोळी भंडाऱ्यांचा आहे. कारण मासे खाणं म्हणजे अपवित्र आहे असा प्रचार काही लोकांनी केलाय, मांसाहार करणं म्हणजे अपवित्र आहे. पण जे शाकाहारी लोकांना जमलं नाही ते बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. म्हणून अशा विद्वानांचा गौरव आम्ही केला पाहिजे. हा आमचा माणूस आहे, हे संविधान आमचं आहे. आणि म्हणून आजच्या घडीला मुंबईतली आमची गावठाणं वाचवण्यासाठी
स्वार्थी हेतूने मी तुमच्याकडे आलोय. कारण त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांची जी आमची मैत्री होती ती आमच्या जमिनींसाठी होती. आज एवढं जरी आमच्या लोकांना कळलं तरी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचे कार्यक्रम प्रत्येक कोळीवाड्यात गावठाणात होऊ शकतात, पण ते अजून समजलेलं नाही. जमीन मालकी आम्हाला बाबासाहेबांनी दिली. इथे बसलेल्या महिलांना कळलं की शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाईंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. जमिनींचा नवऱ्याच्या फ्लॅटवर आणि वडिलांच्या जमिनीवर मला अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलाय. तर ते कुठल्याही महाराजांच्या कार्यक्रमात जाणार नाहीत, कारण कुठलेही महाराज भारतीय संविधानाने दिलेले अधिकार देऊच शकत नाहीत. त्यांना न्याय यातून तुरुंगातून बाहेर पडायचं असेल तरी संविधानाचीच गरज आहे, न्यायालयांचीच गरज आहे. ते स्वतःला सोडवू शकत नाही जे महाराज आतमध्ये गेलेत त्यांना. तर बंधू आणि भगिनीनो, या पृथ्वीवरच्या जगण्याचा अधिकारांचा विषय या भारतीय संविधानात मांडलेला आहे. आकाशातली मुक्ती ह्याच्यामध्ये नाही तर जमिनीवरची मुक्ती आहे. माझी आपल्याला विनंती राहील की जिथे जिथे जमीन हक्कांचे लढे असतील, जिथे किती रस्त्याच्या कडीच्या आपल्या झोपडपट्ट्या तुटणार असतील, ते जेव्हा तुम्हाला कळलं, तुम्हाला वेळ नसेल तर मला सांगा. आमचे मासेलकर आहेत, मी आहेत, आम्ही जाऊन त्यांना न्याय देऊ शकतो. रमाबाई नगर 156 एकरचं क्षेत्र असलेली मुंबईतली सगळ्यात मोठी झोपडपट्टी होती की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आहे. 156 एकर जागा जर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून कलेक्टरच्या याच्या अधिकारात नोंदवली गेली असती रमाबाई नगर म्हणून, तर आज त्याला 600 एकरचं बांधकाम क्षेत्र भेटलं असतं. किती? 600 एकर. तिथे एखादं विद्यापीठ आम्ही काढू शकलो असतो. तिथे आमचे लोक बंगल्यात राहायला गेले असते. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, पण भारतीय संविधानाचा हा अर्थ जमीन हक्कांचा चर्चेला आला नाही. आणि म्हणून फायद्याच्या अर्थाने, भौतिक सुखाच्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानव मुक्तीच्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही चर्चेमध्ये आणले पाहिजेत. तुम्ही आज हा स्तुत्य उपक्रम केलात. माझ्या आगरी कोळी भंडारी इस्टेट आदिवासी यांच्या जमीन हक्कांचा संघर्ष मुंबईत टोकाला पोहोचलेला आहे, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पोहोचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनानंतर हा कार्यक्रम करण्याची परवानगी ज्या पोलीस अधिकाऱ्यांना दिली त्यांना सुद्धा माझा सॅल्यूट आहे. कारण आपण परवानगी दिल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि तुम्ही जी मेहनत घेतली, जो खर्च केलेला आहे, तो खर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. पैशाचा कसा उपयोग करायचा सार्वजनिक जीवनात हे आपल्या पंचशील सेवा मंडळाने सांगितलेलं आहे. पंचशील हा शब्द माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि मी अनेक ठिकाणी आता पंचशीलातलं एक शील आमच्या आगरी कोळी भंडाऱ्यांना सांगत असतो. आणि ती शील आहे की संध्याकाळी 6 नंतर समुद्रात बुडत नाहीत आमचे लोक, परंतु नवसागरामध्ये बुडतात, म्हणजे दारूमध्ये बुडतात. त्या पंचशिलापैकी एक दारू सोडण्याचं शील आम्ही घेतलं पाहिजे. आणि मुलींनी आणि बहिणींनी आणि पत्नींनी आपल्या नवऱ्याला वडिलांना सांगितलं पाहिजे दारू पिऊन घरात यायचं नाही. ज्या दिवशी दारू प्याल त्या घरात घेणार नाही, आम्ही कडी लावू. ही जर गोष्ट जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलींनी, प्रत्येक बहिणींनी केली तर व्यसनाधीन होऊन जे अनेक लोक मेलेत, मोठे मोठे लोक मेले, तंबाखू खाऊन फार मोठे गृहमंत्री गेलेत आपले, म्हणजे तोंडामध्ये तंबाखू ठेवला म्हणून कर्करोग झाला, ही घडलेली घटना आहे. पण मुलींनी सांगितलं असतं पप्पा तंबाखू खाऊ नका, तर आजही त्या मुलीसोबत त्याचे पिता राहिले असते. आणि हा आग्रह मुलींनी धरला तर मुलींचं कोणीही ऐकू शकतं, एवढी स्त्रीमध्ये ताकद आहे, स्त्रियामध्ये ताकद आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो, पंचशील सेवा मंडळाचं करावं तितकं कौतुक मोठं आहे. मला इथे बोलवून माझा जो सन्मान आपण केलात, खरं म्हणजे मी संविधान तज्ज्ञ नाही, पण संविधानाचा आधार घेऊन जमिनीचे लढे लढणारा सैनिक आहे, लढाऊ सैनिक आहे. सैनिकांना अख्खं संविधान पाठ असं नाही, पण त्यांनी प्राण देऊन आज ते जवान अमर झालेत. का? देशासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केलेत. तशाच प्रकारचा जर वेळ आली तर जमिनीसाठी प्राण देणारा एक साधा मी सैनिक आहे, तत्वज्ञ नाही. तर या पद्धतीने संविधानासाठी आम्ही लढलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण मुंबईत असे कार्यक्रम लावण्याची शक्ती तुम्हाला संविधानाकडून येवो, म्हणजे सरकारकडून मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम.